मध्ये 100 ml पाणी टाकलेलं आहे. आता कॅल्शियम क्लोराईड टाकून याचे द्रावण तयार करा. मी पात्रामध्ये 5 ml पाणी घेतलेलं आहे आणि त्याला चंपू पात्रामध्ये टाकून त्याच्यामध्ये सोडियम सल्फेट टाकून त्याचा द्रावण बनवतो. कॅल्शियम क्लोराईडचे द्रावण तयार झाल्यानंतर मी शंकू पात्रामध्ये टाकतो. आणि सोडियम सल्फेट याचे द्रावण तयार झाल्यानंतर मी हे परीक्षा नळीमध्ये टाकत आहे. टाकल्यानंतर याने मी शंकू पात्रामध्ये टाकत आहे आणि याच्यावरचा रबडी बूट टाकत आहे. रबडी बूस लावल्यानंतर मी हे सोडियम सल्फेट व कॅल्शियम क्लोराईड यांचे दोन्ही द्रावण म्हणजे पहिले वजन घेतले आहे. वजन घेतल्यानंतर याचे एवढे वजन आले आहे. वजन घेतल्यानंतर मी हे कॅल्शियम क्लोराईड व सोडियम सल्फेट यांचे दोन्ही द्रावण मिक्स करणार आहे. हे दोन्ही द्रावण मिक्स केल्यानंतर मी याचं डबल माप घेत आहे. माप घेतल्यानंतर याचे एवढे माप आले आहे. हे पाहिल्यानंतर आम्हाला हे आढळते की हे पहिलेचे वजन आणि आताचे वजन हे सारखेच आहे. याच्यावरून आम्हाला हे लक्षात येते की याच्यात पांढऱ्या रंगाचे अवशेष तयार झाले आहेत आणि याचे प्रयोगाचे नाव रासायनिक संयोगाची नियती पडताळणी करणे.